हरिओम. आज शनिवार 7 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावी. ऐकूया. लग्न करणं याला आपण सामान्यतः प्रपंच म्हणतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचं मत एकच असतं, त्याप्रमाणे पती पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपलं सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरे पवित्रपणा आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असं समजावं. आपली अशी समजूत असते की लग्न केलं तेव्हा सुख हे लागणारच. जे परमेश्वराने निर्माण केलंय ते माझ्या सुखासाठीच केलंय असं आपण म्हणतो. वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटलं तर सर्वच एकट्याच्या हाती कशी येईल. बायको म्हणते मी माहेरी 16 वर्ष तपश्चर्या केली आणि आता यांच्या घरात पडले, तेव्हा त्यांनी मला आता सुख द्यावं. पोरांना वाटतं आमची इतकी पुण्याई म्हणून यांना इतका पगार झाला, तेव्हा याने नाही का आमचं लाड पुरवू. खरोखर सुखाकरताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते, परंतु खरं सुख कशात आहे हे कळून सुद्धा आपण डोळ्यावर कातड ओढून घ्यावं, त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करत असतो. प्रपंचात सुख मिळावं म्हणून आपण जी चिकाटी धरतो ना, तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागेल. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ते चुकीचं आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडतो, त्यापासून दुःखच पदरात पडतं. म्हणून तसं न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावं. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करणं म्हणजे अनवस्था आणणं. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचं कर्तव्य ठरलेलं आहे आणि असं कर्तव्याचं वळण जिथे असतं त्या घराला वळण आहे असं म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असतं ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधलं, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या आणि वर आढायला झरोके बांधले. आता यापैकी झरोक्याने विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावं, आम्ही दरवाजाने इतकेच मोठे होणार, असं म्हणून दरवाजाने इतके मोठे झाले. खिडक्यानेही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाजाने इतक्या मोठ्या बनल्या. असं झालं तर घराचं काय होईल. हे जसं योग्य नव्हे तसं ज्या घरामध्ये प्रत्येक जण आपलंच मत खरं म्हणतो आणि जिथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही. आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.